SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली ज्वेलर्स दुकान व घरफोडीचा गुन्हा उघडकीस। गुन्हे शाखा युनिट 2 ची कौतुकास्पद कामगिरी। सविस्तर वृत्त असे, ते चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आले आणि गुन्हे शाखा युनिट 2 च्या तावडीत सापडले। याबाबत अधिक वृत्त असे की इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजिस्टर नंबर 424/2026 भारतीय दंडविधान कलम 305 331(3) व 331(4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। याच अनुषंगाने इंदिरानगर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे सर्व कर्मचारी या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते। समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग 5 दिवस 125 CCTV फुटेजची तपासणी केली व मानवी कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी एका काळ्या रंगाच्या हिरो कंपनीच्या MS डिलक्स गाडी क्रमांक MP46 ZA 7375 या मोटरसायकलवर पाथर्डी गवळाणे येथील कब्रस्तानजवळ येणार आहे। याच अनुषंगाने लागलीच गुन्हे शाखा युनिट 2 च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, मनोज परदेशी, जितेंद्र वजिरे अशांचे पथक मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गवळाणे गावाकडे रवाना झाले। गवळाणे येथील कब्रस्तानजवळ त्यांनी सापळा रचून 2 इसमांना पकडून त्यांचे नाव व पत्ता विचारला असता या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला। त्यांनी त्यांचे नाव काल्या सखाराम बारेला, वय वर्ष 31, राहणार मुक्काम पोस्ट उपला, तालुका राजपूर, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश असे सांगितले। तर दुसऱ्या आरोपीचे नाव अनिल राजाराम पावरा, वय वर्ष 23, राहणार मुक्काम पोस्ट उपला, तालुका राजपूर, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश असे सांगितले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 मोबाईल व मोटरसायकल जप्त करून मानवी कौशल्याचा वापर करून तसेच विचारपूस केली असता त्यांच्याकडून 4.5 किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि सोने तसेच 3 मोबाईल, 2 मोटरसायकल असा एकूण 13,39,283 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या 2 आरोपींनी कबुली दिली की त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या माऊली ज्वेलर्स दुकान व घरफोडी गुन्ह्याची कबुली यात दिली आहे। याच अनुषंगाने दोन्ही आरोपींना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे। या कामगिरीबद्दल एका मोठ्या गुन्ह्याची उकल झाली आणि सर्वत्र गुन्हे शाखा युनिट 2 चे कौतुक होत आहे। SPN न्यूजसाठी SPN न्यूज ब्युरो, नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे। त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।